मित्रांनो, बारामतीमध्ये एक मोठी हालचाल पाहायला मिळाली। सुनेत्रा पवारांच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्याचा दिवस आणि स्टेजवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची तुफान गर्दी। परंतु सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते एका अनपेक्षित एंट्रीने। एकनाथराव शिंदे अचानक बारामतीमध्ये पोहोचले। आधी स्पष्ट सांगितलं गेलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे येणार नाहीत, परंतु शिंदे आले। फक्त आलेच नाही तर त्यांनी भाषण सुद्धा केलं आणि तिथेच सुरू झाली खरी चर्चा। ही फक्त सपोर्टची भेट होती की मोठं राजकारण? बारामतीतली ही सभा फक्त अर्ज भरण्यापुरती मर्यादित नव्हती, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं, आम्ही दादांसोबत होतो आणि आता वहिनींसोबत आहोत। आणि यामुळेच राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष आटोक्यात येतोय असा मेसेज गेला। पण खरी स्टोरी इथेच संपत नाही, कारण शिंदेच्या या एंट्री मागे 3 मोठी कारणं दिसतात। आणि पहिलं कारण म्हणजेच भविष्याचं राजकारण, जिथं अमित शहा यांनी कुबड्या बाजूला करायच्या आहेत असं म्हटल्यानंतर भाजप स्वतःच्या बळावरती लढण्याच्या तयारीत असल्याचं स्पष्ट होतं। आणि अशा वेळी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांसमोर अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहतं आणि त्यामुळेच एकमेकांच्या जवळ येणं ही त्यांची गरज बनते। आणि दुसरं कारण म्हणजेच 2029 ची तयारी, कारण राजकारणात 3 वर्ष म्हणजे काहीच नाही आणि भाजप आधीच लॉंग टर्म गेम खेळतोय। आणि त्याला उत्तर देण्यासाठी शिंदेंनी 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये संपर्क प्रमुख नेमलेत। परंतु एकट्यानं लढणं कठीण असल्यानं जिथे शिंदे कमकुवत तिथे राष्ट्रवादी आणि जिथे राष्ट्रवादी कमकुवत तिथे शिंदे, गिव्ह अँड टेक फॉर्म्युला तयार होण्याचे संकेत आहेत। आणि तिसरं कारण म्हणजेच भाजपवरती दबाव, कारण महायुतीत असून सुद्धा सगळं सुरळीत नाही। शिंदेचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न आणि भाजप ठाकरे जवळ येण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंनी राष्ट्रवादीला जवळ केलं तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते आणि भाजपवरती दबाव येतो। थोडक्यात फडणवीसांनी आधी दादांना वापरलं शिंदेंवरती कंट्रोल करण्यासाठी, आणि आता शिंदे हे दादांच्या पक्षाला वापरतात फडणवीसांवरती कंट्रोल करण्यासाठी। त्यामुळे बारामतीतली शिंदेची एंट्री ही फक्त भेट नव्हती, तर ती होती भविष्याच्या राजकारणाची सुरुवात, महायुतीतल्या तणावाची झलक आणि भाजपसाठी एक सायलेंट वॉर्निंग। आता प्रश्न एकच, शिंदे आणि राष्ट्रवादी मिळून नवं समीकरण तयार होणार का, की भाजप आधीच हा गेम उलटवणार? तुमचं मत काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।